नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर बघणार आहोत. तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, BCCIने भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर अमोल मुजुमदार यांची 25 ऑक्टोबर 2023 रोजी नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, 19व्या आशियाई खेळ 2023-22 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर हाँगझोऊ, चीन. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023ला आयोजन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 3, आशियाई खेळ 2023मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर 107, 28 सोने, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4, 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणता देश प्रथम आला? तर चीन हा 383 पदके, भारत हा 4थ्या स्थानी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, आशियाई खेळ 2023मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहेत, 88.88 मी भालाफेक. प्रश्न क्रमांक 6, एशियन गेम्स 2023च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण होता? तर हरमप्रीत सिंग आणि लोव्हलिना बोरगोहेन हे होते. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचरण म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याला. प्रश्न क्रमांक 8, 2023मध्ये दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर वहिदा रहमान यांना 2021साठी 53वा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, चित्रपट उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रेखा यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, सप्टेंबर 2023मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील किती स्थळांचा समावेश करण्यात आला? तर 2 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पहिले आहे 41वे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल आणि दुसरे आहे 42वे पवित्र मंदिराचा होयसला समूह कर्नाटक. त्याचबरोबर भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या 42 आहे. प्रश्न क्रमांक 11, काय आहे महिला आरक्षण विधेयक 2023? तर लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 1-3 राखीव आरक्षण दिले आहेत. त्याचबरोबर 19 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत पारित केले, तर 21 सप्टेंबर 2023 रोजी राज्यसभेत पारित, तर 128वी दुरुस्ती विधेयक. प्रश्न क्रमांक 12, महिला आरक्षण विधेयक 2023ला काय नाव देण्यात आले? तर महिला शक्ती अभिवादन कायदा देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे, 600 षटकार. तर ख्रिस गेलने 553 षटकार मारले होते. प्रश्न क्रमांक 14, हवामान बदलण्यासाठी स्पिनोझा पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर ज्योतिया गुप्ता नेदरलँडच्या भारतीय वंशाच्या नागरिक आहेत. प्रश्न क्रमांक 15, हुरून इंडिया रिच लिस्ट 2023नुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती कोण बनली आहे? तर मुकेश अंबानी, 2 नंबर गौतम अदानी आणि 3 नंबर सायरस एस पुनावाला. प्रश्न क्रमांक 16, JNUमधून मानद डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिली महिला टांझानियाची राष्ट्रपती कोण आहे? तर सामिया सुलुहू हसन ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 17, 2023चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर क्लॉडिया गोल्डिन, अमेरिका. प्रश्न क्रमांक 18, 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर जॉन फॉन्स यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 20, 2023चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहे? तर कॅटालिन कारिको, हंगेरियन जन्मलेले अमेरिकन नागरिक, ड्यू वेसम अमेरिकन चिकित्सक यांना. प्रश्न क्रमांक 21, 2023चा भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर
फेरंग क्रॉन्स हंगेरियन ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ यांना, पियरे ऑगोस्टिनी फ्रेंच शास्त्रज्ञ यांना, ऑन एल ह्युलियर फ्रेंच स्वीडिशियन शास्त्रज्ञ यांना. प्रश्न क्रमांक 22, रसायनशास्त्रातील 2023चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मोंगिजी बावेंडी फ्रेंच अमेरिकन शास्त्रज्ञ यांना, लुई ब्रूस अमेरिकन शास्त्रज्ञ यांना, ॲलेक्सी एकिमोव रशियन शास्त्रज्ञ यांना. प्रश्न क्रमांक 23, ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 कुठे आयोजित करण्यात आला? तर भारत 5 ऑक्टोबर 19 नोव्हेंबर 2023ला करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023चा शुभंकर कोण आहे? तर ब्लेज आणि टोंग हे. प्रश्न क्रमांक 25, एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे, 7 शतके. प्रश्न क्रमांक 26, पुरुष क्रिकेट आशियाई कप 2023 कुठे आयोजित करण्यात आला? तर श्रीलंका आणि पाकिस्तान. 31 ऑगस्ट 17 सप्टेंबर 2023ला संस्करण 16वे आहे. प्रश्न क्रमांक 27, पुरुष आशिया कप 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारत. उपविजेता आहे श्रीलंका. त्याचबरोबर श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून भारताने 8व्या विजय मिळवला आहे. प्रश्न क्रमांक 28, पुरुषांच्या आशियाई चषक 2023मध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला? तर कुलदीप यादव हे ठरलेले आहेत, जे भारताचे आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक धावा शुभमन गिल यांनी 302 धावा, तर सर्वाधिक बळी मथिशा पाथिराना श्रीलंका 11 विकेट. प्रश्न क्रमांक 29, 37व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये 25 ऑक्टोबर 9 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 30, जिओ मार्टने नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31, इस्रायलने हमास विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला कोणते सांकेतिक नाव दिले आहे? तर ऑपरेशन लोखंडी तलवार हे नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 32, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनला काय नाव देण्यात आले आहे? तर ऑपरेशन अजय हे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 33, अन्न सुरक्षा निर्देशांक 2023मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर केरळ हे मोठ्या राज्यामध्ये. लहान राज्यामध्ये गोवा, केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 34, 15वी ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर जोहानबर्ग, दक्षिण आफ्रिका, 22 ते 24 ऑगस्ट 2023. प्रश्न क्रमांक 35, 2024मध्ये 16वी ब्रिक्स परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर रशिया या देशामध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 36, ब्रिक्समध्ये किती नवीन सदस्य देशांचा समावेश करण्यात आला? तर 6. 1 जानेवारी 2024 पासून सामील होतील. अर्जेंटिना, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, इथिओपिया, UAE. प्रश्न क्रमांक 37, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. 4. अमेरिका, रशिया, चीन, भारत. त्याचबरोबर चंद्रयान 3 प्रक्षेपण 14 जुलै 2023, लँडिंग 23 ऑगस्ट 2023. प्रश्न क्रमांक 38, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला भेट देणारा भारत कोणता देश आहे? तर प्रथम पहिला आहे. प्रश्न क्रमांक 39, चंद्रयान 3 लँडर जिथे उतरले त्या ठिकाणचे नाव काय होते? तर शिवशक्ती हे होते. चंद्रयान 2ची जागा तिरंगा पॉईंट. चंद्रयान 1 क्रॅश लँडिंग साईट जवाहर पॉईंट. प्रश्न क्रमांक 40, पंतप्रधान मोदींनी दरवर्षी कोणत्या तारखेला देशभरात राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर 23 ऑगस्ट रोजी. प्रश्न क्रमांक 41, चंद्रयान 3च्या लँडरचे नाव काय आहे? तर विक्रम. रोवर प्रज्ञानला 6 चाके होती. प्रश्न क्रमांक 42, यूट्यूबवर जगातील सर्वाधिक पाहिलेला लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओ कोणता आहे? तर चंद्रयान 3 80 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला. तसेच 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 मोहिमेचे सॉफ्ट लँडिंग थेट प्रक्षेपण. प्रश्न क्रमांक 43, 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
तर नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 44, भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनल्या? तर जया वर्मा सिन्हा ह्या बनलेल्या आहेत. कार्यकाळ 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. त्यांनी अनिल कुमार लाहोटी यांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 45, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे नवीन महासंचालक कोण बनले? तर मनोज यादव हे बनलेले आहेत. त्यांनी 31 जुलै 2023 रोजी संजय चंदर यांची जागा घेतली आहे. त्याचबरोबर आणि ते 31 जुलै 2025 पर्यंत त्यांच्या पदावर काम करतील. प्रश्न क्रमांक 46, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट, गंगूबाई काथियावारी, कृती सेनॉन, मिनी. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, पुष्पा. प्रश्न क्रमांक 47, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणाला मिळाला? तर रॉकेटरी द नंबी इफेक्ट, हिंदी. दिग्दर्शक आर माधवन. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट RRR, दिग्दर्शक SS राजामौली. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम सिंग, दिग्दर्शक सुजीत सरकार. सर्वोत्कृष्ट समीक्षक चित्रपट पुरुषोत्तम चारुलू, तेलुगू. प्रश्न क्रमांक 48, भारतातील 54वे व्याघ्र प्रकल्प कोणते? तर ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प, राजस्थान. आणि हे राजस्थानचे 5वे व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 49, खेलो इंडिया वुमेन्स लीगचे नाव काय बदलले गेले? तर अस्मिता महिला लीग हे बदलले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 50, नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीग चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणते पदक जिंकले? तर चांदी हे पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 51, भारताची पहिली सूर्यमोहीम कोणती? तर आदित्य L1 ही आहे. प्रश्न क्रमांक 52, इस्रोने आदित्य L1 मिशन कधी सुरू केले? तर 2 सप्टेंबर 2023 सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून. प्रश्न क्रमांक 53, भारतातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे? तर लेह लडाख येथे सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 54, राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? तर इंदोर याला मिळालेले आहे. 2 नंबर भोपाळ आणि 3 जबलपूर यांना. तसेच सलग 6 वेळा स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 55, FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेला आहे. उपविजेते आहेत प्रगानंदा रमेश बाबू हे आहेत. प्रश्न क्रमांक 56, इन्फोसिसने जगातील ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राफेल नदाल यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 57, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बुडापेस्ट, हंगेरी. 19 ते 27 ऑगस्ट 2023 करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 58, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर नीरज चोप्रा हे आहेत. 88.17 मीटर भालाफेक. क्रमांक 1, अमेरिका 12 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य, 29 पदके. क्रमांक 2, कॅनडा 4 सुवर्ण, 2 रौप्य, 0 कांस्य आणि 6 पदके. 18 क्रमांक, भारत 1 सुवर्ण, नीरज चोप्रा. 59, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित केली जाईल? तर टोकियो जपानमध्ये 13 ते 21 सप्टेंबर 2025ला. प्रश्न क्रमांक 60, G20 शिखर परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर भारत मंडपम प्रगती मैदान, नवी दिल्ली, भारत. 9 ते 10 सप्टेंबर 2023ला करण्यात आली होती. 61, G20चे अध्यक्षपद भारताकडे किती काळ राहील? तर 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत.
प्रश्न क्रमांक 62, G20 शिखर परिषद 2023चे अध्यक्ष कोण होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते. प्रश्न क्रमांक 63, भारतात आयोजित G20 शिखर परिषदेची 2023ची थीम काय आहे? तर विषय वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही आहे. प्रश्न क्रमांक 64, G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला आहे? तर आफ्रिकन युनियन बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 65, G20मध्ये आता किती सदस्य आहेत? तर 21, 19 देश आणि 2 संघ. प्रश्न क्रमांक 66, G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या भारत मंडपन बाहेर कोणाचा पुतळा बसवण्यात आला? तर नटराज यांचा. उंची 27 फूट, रुंदी 21 फूट आणि वजन 18 टन एवढे आहे. प्रश्न क्रमांक 67, 2024मध्ये G20 शिखर परिषदेच्या 19व्या आवृत्तीचे अध्यक्ष पद कोणता देश करेल? तर ब्राझील हा देश करेल. प्रश्न क्रमांक 68, G20 2023मध्ये भारताचा शेर्पा कोण बनला आहे? तर अमिताभ कांत हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 69, जागतिक हवामान संघटनेच्या WMO पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या? तर सेलेस्टे साउलो अर्जेंटिना ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 70, भारतीय स्पर्धा आयोगाच्या CCI पहिल्या महिला अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 71, द ग्रँड अवॉर्ड ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. सुरिनामचा सर्वोच्च नागरी सन्मान यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 72, सशस्त्र सीमा बल SSBचे दुसरे महासंचालक कोण बनले? तर रश्मी शुक्ला ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 73, न्यू डेव्हलपमेंट बँकचे नवे प्रमुख कोण बनले आहेत? तर डिल्मा रोसेफ ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 74, शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला IAF अधिकारी कोण बनली आहे? तर विंग कमांडर दीपिका मिश्रा ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 75, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर किरण नाडर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 76, विजडेल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर हरमप्रीत कौर ही आहे. प्रश्न क्रमांक 77, पाकिस्तानमधील भारताच्या पहिल्या महिला उच्चायुक्त अधिकारी कोण बनल्या? तर गीतिका श्रीवास्तव ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 78, ज्यांची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानच्या पहिल्या महिला क्षेत्रसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर सोनाली घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 79, ट्विटरचे नवीन CIO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लिंडा याकारिनो अमेरिका 5 जून 2023 रोजी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 80, फ्रेंच ब्रँडचे पहिले भारतीय जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहे? तर आलिया भट ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 81, 8व्या रायसिना संवादात प्रमुख पाहुणे बनलेल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? तर कॅटलीन नोवाक. 8व्या रायसिना संवाद नवी दिल्ली 2 ते 4 मार्च. प्रश्न क्रमांक 82, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्या? तर PT उषा ह्या झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 83, भारतीय टेबल टेनिस संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्या? तर मेघना अहलावत ह्या झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 84, कोणता भारतीय तिरंदाजीमध्ये सर्वात तरुण जागतिक विजेता बनला आहे? तर अदिती स्वामी, महाराष्ट्रातील 17 वर्षाची अदिती स्वामी. प्रश्न क्रमांक 85, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 हा किताब कोणी जिंकला? तर नंदिनी गुप्ता यांनी हा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 86, भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग यांनी कोणत्या देशात पहिली महिला शीख
न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर अमेरिका. प्रश्न क्रमांक 87, भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर कोण बनली? तर लान्स नायक मंजू ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 88, अंतराळ जाणारी पहिली अरब महिला अंतराळवीर कोण ठरली आहे? तर सौदी अरेबियाची रायना बर्नवी ह्या ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 89, फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2023मध्ये जेनेक्स्ट इंटरप्रेन्योर अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर ईशा अंबानी यांनी हा अवॉर्ड जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 90, जर्मनीचा सर्वोच्च सन्मान अवॉर्ड ऑफ मेरिट कोणाला देण्यात आला? तर अंजेला मार्केल यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 91, पर्वतारोहण अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली महिला NCC कॅडेट कोण बनली आहे? तर शालानी सिंग ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 92, ICC पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच बनवणारी पहिली महिला कोण बनली आहे? तर किम कॉटन ह्या बनलेल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलासेक कसोटी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला ठरली आहे. प्रश्न क्रमांक 93, सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणारी पहिली महिला लोको पायलट कोण आहे? तर सुरेखा यादव ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 94, सुखोई लढाऊ विमान उडवणारी भारतातील पहिली महिला पायलट कोण बनली आहे? तर अवनी चतुर्वेदी ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 95, सियाचीन ग्लेशियरमध्ये सक्रियपणे तैनात होणारी देशातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर कॅप्टन शिवा चौहान ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 96, लक्ष्मी सिंह कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या गौतम बुद्ध नगरमध्ये पोलीस आयुक्त झाले. प्रश्न क्रमांक 97, भारतीय लष्कराची पहिली महिला बटालियन कमांडर कोण बनली आहे? तर कर्नल सुचिता शेखर ह्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 98, भारतीय वंशाच्या कोणत्या अमेरिकन महिलेची युनायटेड टेस्ट इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर निशा देसाई बिस्वाल यांची करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 99, ICCने एकदिवसीय विश्वचषक 2023चे जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 100, आशियाई खेळाच्या इतिहासात भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर अन्नू राणी UP हिने 62.92 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 101, 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे किती नवीन खेळांचा समावेश केला आहे? तर 5. क्रिकेट, बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश, लॅक्रोस यांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 102, ऑलिम्पिक 2028मध्ये क्रिकेटचा किती वर्षांनी समावेश करण्यात आला? तर 128. क्रिकेट यापूर्वी 19व्या मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळले गेले होते. प्रश्न क्रमांक 103, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023मध्ये 125 देशांमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 111वे स्थान मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 104, RBIने नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मुनीश कपूर यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न क्रमांक 105, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2024पर्यंत वाढवण्यात आला आहे? तर दिनेश कुमार खारा यांचे काळ वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 106, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे? तर अमित अग्रवाल यांचा 2 नोव्हेंबर 2024पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 107, भारताबाहेर डॉक्टर BR आंबेडकर यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्यांचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? तर अमेरिकेतील मेरीलँड शहरामध्ये करण्यात आलेले आहे. 19 फूट उंच. प्रश्न क्रमांक 108, मालदीवचे नुकतेच निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष कोण झाले? तर मोहम्मद मुइझू हे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 109, एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणी केल्या? तर दक्षिण आफ्रिकेने केलेल्या आहेत. 50 षटकांत श्रीलंकेविरुद्ध 428 धावा केल्या. प्रश्न क्रमांक 110, CBDTचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे?
तर नितीन गुप्ता यांचा 30 जून 2024पर्यंत कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 111. कॅनडा इंडिया फाउंडेशनतर्फे ग्लोबल इंडियन अवॉर्डने सन्मानित होणारी पहिली महिला कोण? तर सुधा मूर्ती ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 112. कोणत्या पुरुष फुटबॉल संघाने SAWF U19 चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद जिंकले? तर भारत पाकिस्तानच्या तिसऱ्यांदा पराभव करून. प्रश्न क्रमांक 113. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ले रघु श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 114. ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स 2023मध्ये 132 देशांमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 40वे स्थान मिळालेले आहे. पहिले स्थान आहे स्वित्झर्लंडला. प्रश्न क्रमांक 115. न्यूझीलंडचे नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ख्रिस्तोफर लॅक्सन यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 116. अलीकडेच राजस्थानमध्ये 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर आता राज्यातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर 53. मालपुरा, सुजानगड व कुचन शहर या 3 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 117. आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर भारत आपल्या देशाची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 118. नागालँडच्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन कोणी केले? तर डॉक्टर मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांची. नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च. प्रश्न क्रमांक 119. भारतातील पहिल्या सौररूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हैदराबाद या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 120. मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग यांनी आयोजित केलेल्या खादी महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 121. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेच्या निर्मितीला मान्यता दिली आहे? तर माझा तरुण भारत यांना मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 122. इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती बँक बनली आहे? तर एअरटेल पेमेंट बँक बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 123. कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला सप्टेंबर 2023चा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला आहे? तर शुभमन गिल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर महिला क्रिकेट सप्टेंबर 2023 चांबरी आट्टापट्टा श्रीलंका. प्रश्न क्रमांक 124. आपत्ती व्यवस्थापनातील सुवर्ण मयूर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर REC ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड. प्रश्न क्रमांक 125. भारतातील पहिल्या प्रादेशिक रेल्वे रॅपिडचे उद्घाटन कोण करणार? तर नरेंद्र मोदी हे 20 ऑक्टोबर 2023ला साईबाबा गाझियाबाद येथे. प्रश्न क्रमांक 126. भारतातील पहिल्या प्रादेशिक जलद रेल्वेला काय नाव देण्यात आले आहे? तर नमो भारत हे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 127. गांधी बुनकर मेळा हे राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? तर कोलकाता या शहरामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 128. ओडिशाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रघुवर दास यांची 18 ऑक्टोबर 2023ला करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 129. त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंद्रसेन रेड्डी नल्लू यांची 18 ऑक्टोबरला करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 130. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेन्शन प्रदान केले? तर अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश यांना केलेले आहे. प्रश्न क्रमांक 131. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला हमून नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर इराण या देशाने हे नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 132. पंजाब सरकारने राज्य पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर होप इनिशिएटिव्ह केलेला आहे. प्रश्न क्रमांक 133. व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे?
तर अरुणाचल प्रदेश या राज्याने मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 134. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर विराट कोहली हा 576 डाव. प्रश्न क्रमांक 135. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागी भत्त्यात किती टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे? तर 4% वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 136. ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर मुंबई या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 137. चौथी आशियाई पॅरा गेम्स 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर हॉंगझू, झेजियांग, चीन. 22 ते 28 ऑक्टोबर 2023ला करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 138. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवी दिल्ली येथे इंडिया स्किल 2023-24 लॉन्च केले? तर धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 139. मिशन चंद्रयान 3 वर ॲक्टिव्हिटी आधारित वेब पोर्टल आपले चंद्रयान कोणी लॉन्च केले? तर धर्मेंद्र प्रधान यांनी लॉन्च केलेले आहे. प्रश्न क्रमांक 140. बिहारमध्ये चौथा कृषी रोड मॅप 2023 ते 2028 कोणी लॉन्च केला? तर द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न क्रमांक 141. कोणत्या देशात परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यांचे अनावरण केले? तर व्हिएतनाम यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 142. भारतातील पहिल्या नॅनो डॅप प्लॅटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर गुजरातमध्ये गांधीनगर येथे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 143. भारताच्या हॉस्पिटल सर्व्हिसच्या पहिल्या महिला महासंचालक DG कोण बनले? तर साधना सक्सेना नायर, मिलिटरी हॉस्पिटल सेवेचे DG हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 144. उद्योग कोटक यांच्या जागी कोटक महिंद्रा बँकचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 145. कोणत्या खेळाशी संबंधित माजी भारतीय खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले? तर क्रिकेट. प्रश्न क्रमांक 146. केंद्रीय गृह सचिव कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आला आहे? तर अजय कुमार भल्ला यांचा 22 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 147. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 भारताचा क्रमांक काय आहे? तर 161वे क्रमांक आहे. पहिले स्थान नॉर्वे 180 देशापैकी. प्रश्न क्रमांक 148. जागतिक शांतता निर्देशांक 2023 भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 126वे स्थान मिळाले आहे. पहिले स्थान आइसलँडला व 163 देशातील यादीत. सर्वाधिक अशांत देश अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 148. जागतिक आनंद निर्देशांक 2023 कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर 126वा पहिला फिनलँड व 137 देशांपैकी. प्रश्न क्रमांक 149. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023 कोणते अव्वल आहे? तर प्रथम व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया, नवी दिल्ली आणि मुंबई 141वा. त्याचबरोबर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023 ते 40 डेन्मार्क आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2023-42 US. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023-13 अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 150. SBI कार्डचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिजित चक्रवर्ती. 12 ऑगस्ट 2023 रोजी राम मोहन राव अमरस्थान व SBIचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी CEO कामेश्वरराव कोडवंती. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा हे आहेत. प्रश्न क्रमांक 151. भारतीय वंशाची कोणती महिला US फायनान्स एजन्सीची उपमुख्य कार्यकारी अधिकारी बनली आहे? तर निशा देसाई बिस्वाल ही बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 152. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माय बंगाल व्यसनमुक्त बंगाल मोहीम कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 153. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले? तर दादी प्रकाश मणी
ऑगस्ट 2023मध्ये केलेले आहे. दादी प्रकाशमणी या प्रश्न क्रमांक 154. केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शन या विषयावर समिती स्थापन केली असून तिचे अध्यक्ष कोणाला करण्यात आले आहे? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 155. रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2023च्या 4 संयुक्त विजेत्यांमध्ये कोणती भारतीय व्यक्ती आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर, भारतीय कॅन्कॉलॉजिस्ट, कोरवी रक्षक, बांगलादेश, युजेनियो लेमोस, तेमोर लेस्टे, मिरियम कोरोनल फेरर, फिलिप्स. प्रश्न क्रमांक 156. मिस अर्थ इंडिया 2023चा किताब कोणत्या सुंदरीने जिंकला आहे? तर प्रियन सेन यांनी हा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 157. जगातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार कोणत्या देशात लॉन्च केली? तर भारत. टोयोटा कार्लोस्कर मोटरची इनोव्हा कार. प्रश्न क्रमांक 158. फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स 2023च्या यादीत समाविष्ट असलेली एकमेव भारतीय सार्वजनिक उपक्रम PSU कंपनी कोण आहे? तर NTPC लिमिटेड ही आहे. प्रश्न क्रमांक 159. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर पंकज बोहरा यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 160. 16वी कृषी विज्ञान काँग्रेस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर कोची या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 161. G20 पार्लमेंट स्पीकर समिट P20 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 162. कोणत्या राज्यात सेतुबंधन योजनेअंतर्गत 118.50 कोटी रुपयांचे 7 पूल प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 163. वर्ष 2023साठी राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्कमध्ये एकूण क्रमवारीत कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर IIT मद्रासला प्रथम स्थान मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 164. हुरून इंडियाच्या 2022 बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडिया 500 यादीनुसार भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी कोणती आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही आहे. प्रश्न क्रमांक 165. गुंतवणूकदार ग्लोबल समिट 2023 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर उत्तराखंड या शहरामध्ये आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 166. भारतातील पहिली AI आधारित शाळा कोणत्या राज्यात उघडण्यात आली आहे? तर तिरुवनंतपुरम केरळमध्ये उघडण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 167. प्रसिद्ध व्यक्ती कल्याणपुडी राधाकृष्णराव यांचे वयाच्या 103व्या वर्षी निधन. ते कोण होते? तर ते गणितज्ञ आणि सांख्यिकीयशास्त्रज्ञ भारतीय अमेरिकन गणितज्ञ होते. त्यांना 1968मध्ये पद्मभूषण आणि 2001मध्ये पद्मभूषण मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 168. निवडणूक आयोगाने EC नवीन राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 169. श्रेया थाविसीन कोणत्या आशियाई देशांच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत? तर थायलंड या देशाच्या बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 170. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 171. महाराष्ट्र शासनाने 2023चा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान केला? तर रतन टाटा यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. प्रश्न क्रमांक 172. महिला फिफा विश्वचषक 2023 कुठे आयोजित करण्यात आले? तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 173. FIFA महिला विश्वचषक 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर स्पेनने इंग्लंडचा असा पराभव करून. प्रश्न क्रमांक 174. FIFAने तात्काळ प्रभावाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघावरील बंदी उठवली आहे? तर श्रीलंका या संघावरील बंदी उठवली आहे. प्रश्न क्रमांक 175. शेल इंडियाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मानसी मदन त्रिपाठी यांची नियुक्ती केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 176 संयुक्त लष्करी सराव ब्राईट स्टार 23 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर कैरो, इजिप्त. 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 भारतीय हवाई दल आणि इजिप्शियन हवाई दल मध्ये. प्रश्न क्रमांक 178 पहिला कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? तर श्रीलंका याने आयोजित केला आहे. प्रश्न क्रमांक 179 भारत दिल्लीत हवामान बदल आणि आरोग्य केंद्र कोणासोबत स्थापन करण्यात आले? तर आशियाई विकास बँक सोबत करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 180 जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्य पदक जिंकले आहे? तर HS प्रेम यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 181 कोणत्या खेळाडूने फॉर्म्युला 1 डच ग्रँड प्रिक्स 2023 पुरस्कार जिंकला? तर मॅक्स वर्स्टपेन बेल्जियन यांनी जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 182 भारत सरकारने अलीकडेच चालान प्रोत्साहन योजना कोणत्या नावाने सुरू केली आहे? तर माझे बिल माझा हक्क या नावाने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 183 ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 कोणत्या भारतीय नेमबाजाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर अमनप्रीत सिंग यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 184 20वी आशियन भारत आर्थिक मंत्रालयाची बैठक कुठे झाली? तर इंडोनेशिया इथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 185 आशियाई ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या 17 वर्षाखालील गटात कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले? तर अनहद सिंग यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 186 खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी 16व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये भारताने कोणती रँक मिळवली? तर दुसरी रँक मिळवलेली आहे. प्रश्न क्रमांक 187 कोणत्या मंत्रालयाने PM-ISRO मोहीम सुरू केली आहे? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 188 जगातील पहिले 3D अग्निबाण रॉकेट लॉन्च होणार? तर आंध्र प्रदेश येथे. प्रश्न क्रमांक 189 कोणत्या राज्याने जंगलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी अमृत वृक्ष आंदोलन सुरू केले आहे? तर आसाम या राज्याने. प्रश्न क्रमांक 190 कोणत्या संघाने युफा सुपर कप 2023 या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर मँचेस्टर सिटी याने. प्रश्न क्रमांक 191 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 9व्या राष्ट्रकुट संसदीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले? तर उदयपूर राजस्थान येथे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 192 G20 फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली येथे 16 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 193 कोणत्या महिला क्रिकेटपटूला जुलै 2023चा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला आहे? तर ॲशले गार्डनर ऑस्ट्रेलिया यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 194 कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला जुलै 2023साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला आहे? तर ख्रिस ओक्स इंग्लंड यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 195 मोफत IVF उपचार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर गोवा हे आहे. प्रश्न क्रमांक 196 शत्रुजीत सिंग कपूर हे कोणत्या राज्याचे नवे पोलीस महासंचालक DGP बनले आहेत? तर हरियाणाचे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 197 मिनी IPA च्या जागी LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर R दुराईस्वामी हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 198 भारतातील पहिली कृषी डेटा एक्सचेंज कोणत्या राज्यात सरकारने सुरू केले आहे? तर तेलंगणा या. प्रश्न क्रमांक 199 पुरुष हॉकी 5 आशिया कप 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारताने जिंकलेले आहे. तर उपविजेता कोण आहे? तर पाकिस्तान हे आहे. प्रश्न क्रमांक 200 ऑगस्ट 2023मध्ये दुसऱ्यांदा झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार? तर इमर्स मंगाग्वा हे होणार आहेत. प्रश्न क्रमांक 201 ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023चे आयोजन कुठे केले? तर भारत येथे केलेले आहे. त्याचबरोबर आयोजन भारत 5 ऑक्टोबर 19 नोव्हेंबर 2023. प्रश्न क्रमांक 202 ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा फायनल मॅच कोणत्या स्टेडियममध्ये झाला आहे? तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झालेला आहे. कधी? 19 नोव्हेंबर 2023 झालेला आहे. पुन्हा तर भारत व ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर पहिला मॅच हा न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यामध्ये 5 ऑक्टोबर 2023 झालेला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे. प्रश्न क्रमांक 203 गोल्डन बॅट अवॉर्ड सर्वाधिक रन कोणाला मिळाले आहे? तर विराट कोहली यांना मिळालेले आहेत. सर्वाधिक विराट कोहली 11 मंच 765 रन 3 शतक. प्रश्न क्रमांक 204 गोल्डन बॉल अवॉर्ड सर्वाधिक विकेट कोणाला मिळाल्या आहेत? तर मोहम्मद शमी यांना मिळालेल्या आहेत.
सर्वाधिक विकेट गोल्डन बॉल मोहम्मद शमी यांना 24. त्याचबरोबर सर्वाधिक शतक स्वीटन डी कॉक दक्षिण आफ्रिका 4 शतक. सर्वाधिक अर्धशतक विराट कोहली 6 अर्धशतक. त्याचबरोबर सर्वाधिक षटकार रोहित शर्मा 31. सर्वाधिक चोके विराट कोहली यांना 68. सर्वोच्च व्यक्तिगत स्कोअर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचे आहेत. प्रश्न क्रमांक 205. आतापर्यंत सर्वाधिक पुरुष वन डे क्रिकेट वर्ल्ड कप बुक कोणी जिंकले आहेत? तर ऑस्ट्रेलियाने 6 वेळा 1987ला, 1999ला, 2003ला, 2007ला, 2015ला, 2023ला. भारत 2 वेळा 1983 आणि 2011. वेस्ट इंडिया 2 वेळा 1975, 1907. पाकिस्तान 2 वेळा 1992, 1996. इंग्लंड 2019ला. प्रश्न क्रमांक 206. भारताने पहिली वेळा वन डे क्रिकेट वर्ल्ड कप केव्हा जिंकला? तर 1983ला जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 207. पुरुष वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा उपविजेता कोण आहे? तर भारत हा आहे आणि विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता भारत आहे. प्रश्न क्रमांक 208. जागतिक दूरदर्शन दिन कधी साजरा करण्यात आला? तर 21 नोव्हेंबरला. प्रश्न क्रमांक 209. SPG विशेष संस्करण गट संचालक कोण बनले? तर आलोक शर्मा हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 210. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ईशा अंबानी यांची झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.